वन मध्ये आहेत, सटाण्यामध्ये आहेत, भरपूर ठिकाणी मालेगाव मध्ये आहेत, भरपूर ठिकाणून या स्पर्धेला जोडलेले गेलेले. म्हणून मित्रांनो मी सहकार्य करतो वारंवार आम्ही नाव विचारायचं ते जरा व्यवस्थित वाटत नाही. या अनुषंगाने 12वा प्लेयर पाठवायचा आहे आमच्याकडे. नक्कीच बघायला गेलं तर मित्रांनो या ठिकाणी नक्कीच मित्रांनो आर्यन जलशेवेचे मोहित भाऊ सोनवणे यांचं आगमन झालंय. नक्कीच आमच्या आयोजकांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो. बैटिंग वाल्यांची बोल काय उधर ही खड़ी नंबर घे पहिले नंबर आता कोण त्यांचं शुभ आगमन झालंय. नक्कीच या ठिकाणी आमच्या आयोजकांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो. आणि नक्कीच पहिल्याच बॉलावर अगदी बॉल सीमाबार चौकार. षटक क्रमांक पहिलं घेऊन आलेत पांड्या. सामना करतील पांड्या यांचा. गणेश आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. या अनुषंगाने तुम्हाला अगदी यावा लागेल माघारी. विकेट क्रमांक पहिल्याचं पतन बेस्ट कॅश जय मल्हार ट्रेडिंग कंपनी यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक दादा तुम्हाला. कॅश ज्यांनी घेतलं त्यांना माझ्याजवळ दिले नाही दादा, घेऊन जायचंय त्यांच्याकडे, नाही तर याल माझ्याकडे, मी गरीब माणूस. काय काय दाखव यांचे नाव पुकारून देऊ द्या मला. दोन्ही संघांचे फक्त नाव लिहून दिले, नंबर पण. आता फिल्डिंग आपली टीम करते ना. ओनियन काय कुठे आज कागद कुठे गेला? बॅटर कोण आहे नवीन बॅटर कोण? ओनियन किंग आणि जीवा. ओनियन किंग सटाणा वर्सेस जीवा वॉरियर्स असं लढत दुसरी. बॅट्समन नाव सांगा. अगदी या ठिकाणी बघायला गेलं तर मित्रांनो
समाधान भाऊ वाघ, आता घ्या तू सर घ्या हा चालेल चालेल काका हो आता ये ना निमे ये ना एक बॉल आणि नक्कीच विकेट क्रमांक पहिल्याच पथन विकेट क्रमांक समाधान भाऊच्या नावानं बाहेर तंबूच्या आश्रयाला. आणि नक्कीच मित्रांनो या ठिकाणी किती केळं खावा, किती खिचडी खावा, किती आयोजकांचं कौतुक करावं. नक्कीच मित्रांनो त्यांच्या जागेवर जात आहेत मित्रांनो जितू सर. अतिशय सुंदर सुरुवात. ओनियन किंग गेलेवान 2 विकेट. मस्त काय एक खेळ तर खावते जय मल्हार ट्रेडिंगचे प्रोप्रायटर इथं आलेले आहेत मॅच बघण्यासाठी. हॅलो हॅलो नक्कीच हॅलो हॅलो फुटला टच केलेला चेंडू. आणि नक्कीच मित्रांनो षटक क्रमांक पहिल्याचा खेळ संपून षटक क्रमांक दुसऱ्याचा बॉल क्रमांक पहिला हाताळलाय विजय यांनी. विजयचा सामना करतील आमचे मित्र धवळू पवार. मिड विकेट एरियामध्ये फिल्डर धावतो पळतो तोपर्यंत नक्कीच निश्चितच एक रन पूर्ण असेल. बघायला गेलं तर मित्रांनो सामना करतील जितू सर, कंदान्या गावाची शान जितू सर, जितू फांबरे सर. बघू ह्या ठिकाणी निश्चितच एक रन तर पूर्णच असेल. थोडं पवार आमचे मित्र. बघायला गेलं तर मित्रांनो चिंचपाड्याची शान. मारलेला चेंडू आणि बघू या ठिकाणी मिडऑफच्या दिशेने बॉल जाईल सीमा पार चौकार. या चौकारच्या साह्यानं धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचील तुमचे. एक बाद एकोणावीस. बघायला गेलं तर मित्रांनो लाज जवाब फलंदाजी मध्ये बाहेर. नक्कीच बघायला गेलं तर मित्रांनो डांग सौंदाणा प्रीमियर लीग मध्ये आमची फिट झालेले धवळभाऊ पवार, आमचे कंदाण्याची शान जितू फांबरे सर. नक्कीच त्या ठिकाणी देखील मित्रांनो मला आमंत्रित केलं होतं डांग सौंदाणा प्रीमियर लीग मध्ये समालोचक करण्यासाठी. म्हणून मित्रांनो सगळ्यांना ओळखतो मी. टप्प्याचा चेंडू बॅट फिरकावली बॉल
त्या चौकाच्या ते 20 अंकावरती नक्की या ठिकाणी बघायला गेलो तर मित्रांनो मोठा अनुभव आहे. फलंदाजाकर हाईट कमी आहे, बॉडी कमी आहे, त्याच्यावर जाऊ नका. आणि बघू ह्या ठिकाणी पॉइंट एरियामध्ये क्षेत्ररक्षक तैनात, परंतु 2 रन नक्कीच निश्चितच पूर्ण असतील. या 2 रनाच्या साह्याने धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचेल तुमची समीकरण. षटक क्रमांक 2चं खेळ संपून समीकरण 1 बाद 25 अंकावर 2 बाद 25 अंकावरती. नक्की बघायला गेलो तर मित्रांनो अगदी 12 बॉलामध्ये तुम्ही अगदी 25 रनाची खेळी करून आपल्या संघाला चांगलं मॅचेस दिलंय. परंतु इथं बघायला गेलं तर तुमच्या समोर उत्कृष्ट चांगलं संघ आहे मित्रांनो. आणि समोरची गाडी जी आता 4 व्हीलर लावली दादा बाळा दादा तुमचं नक्कीच ह्या ठिकाणी अभिनंदन करतो. तुम्ही आलात फक्त मागच्या बाजूनी गाडी आणायची आहे. पार्किंग आहे माग, तिथं बॉल लागू शकतो. बाळाभाऊ या ठिकाणी आल्याबद्दल तुमचं नक्कीच अभिनंदन. त्या ठिकाणून नक्कीच गाडी काढून मागच्या दिशेने आणायची आहे. पार्किंगची सोय आहे या ठिकाणी. बॉल लागून जाईल कुठं काय त्या अनुषंगाने दादा माफ करावं तुम्ही आम्हाला. परंतु त्या ठिकाणी बघायला गेलं तर मित्रांनो षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती वळू आपल्या समोरच्या पांडू षटक क्रमांक 3 घेऊन आलं. पांड्या सामना करतील जितू सर. अगदी बघायला गेले तर मित्रांनो फलंदाज सज होईल गोलंदाजी मार्कावर. बॉलाचा अंदाज घेतलेला, परंतु मित्रांनो ह्या ठिकाणी बघायला गेलं तर चेंडू आणि बेटीचा कुठलाही संपर्क नाही. चेंडू जाईल निर्धाव चेंडूच्या रूपानं. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाची दुसरी लढत दोन्ही बलाढ्या संघामध्ये चारी दिशेला बघितलं तर अगदी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु मित्रांनो नक्कीच 1 रन तर निश्चितच पूर्ण होईल. अगदी बेटीने कडा घेतला होता. बॉल कॅच खेताने आल्या या अनुषंगाने 1 रन देखील खात्यात जाईल, जीवदान देखील मिळेल. फलंदाज सच होईल गोलंदाजी मार्कावरती. आणि नक्कीच 1च रन बघू. 1च रनावर संतोष मानावा लागेल धवळू पवार यांना. लेग बायचा रन आमच्याकडे इशारा येत आहे लेग बाईच अंपायर यांच्याकडनं. बघायला गेलं तर मित्रांनो आणि पंचांनी नो बॉल घोषित केलाय आमच्याकडे. आणि फ्री हिट असेल. या फ्री हिट बॉलावरती जितू सर नक्कीच आक्रमण करतील. कारण मित्रांनो या ठिकाणी अगदी मोकळ्या मनाने खेळायचं असतं. नो बॉल. षटक क्रमांक 3. हॅलो निश्चितच 1 रन तर पूर्ण केलं जितू सर यांनी. आणि बघू दुसरा रन घेण्याचा प्रयत्न आणि दुसरा रन काढता काढता तुम्हाला रेहू आमच्याकडे येतय.
रन आऊटचं रन मिळालं होतं तुम्हाला काही करायची काही गरज नव्हती परंतु मित्रांनो ह्या ठिकाणी बघू रन आऊट आहे किंवा नाही हे आमचे थर्ड अंपायर चेक करत आहेत या ठिकाणी हॅलो हॅलो रन आउट एक रन कंप्लीट असेल आणि धवळू पवार 29 3 बाद 29 असं समीकरण तुमच्या समोर विकेट क्रमांक 3 पथन षटक क्रमांक 3 खेळ हॅलो 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 आणि नक्कीच या ठिकाणी बघायला गेले तर नक्कीच मित्रांनो समाधान भाऊ मोरे डंग समुदाना बुंदाटेची शान फाईन लेग एरियामध्ये 2-2 फिल्डर फळता धावता तोपर्यंत शिवा पार चौकार या चौकारच्या साया हॅलो नक्कीच मित्रांनो उत्कृष्ट फलंदाजीमध्ये माहेर आहेत समाधान बाबू बोरे अगदी जवळून आणि बघू उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या खेळाला मित्रांनो वयीची गरज नसते हे दाखवून दिले आमच्या दीपक भाऊ यांनी लाजवाब आणि नक्कीच मित्रांनो बघायला गेलं तर मित्रांनो मोठी आबूड दीपक भाऊ बघायला गेलं तर मित्रांनो आमच्या गोड स्वभावाचे माणूस बाळा भाऊ यांचे मोठे बंधू या ठिकाणी आणि बघू या ठिकाणी उंची भरपूर लांबी कमी या अनुषंगाने क्षेत्ररक्षक तैनात तुम्हाला जावा लागेल माघारी तंबूच्या आसऱ्याला जितू सर फटका सजवलेला होता तुम्ही समोरच्या दिशेने मेडॉपच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात बॉलाला उंची भरपूर कमी शेरबाद होऊन तुम्हाला तंबूच्या आसऱ्याला जावा लागेल या ठिकाणी बघितलं तर विकेट क्रमांक 4 पथन नक्कीच या ठिकाणी बघायला गेले तर धावसंख्या बोर्डावर आहे तुमच्या 34 4 बाद 34 राजू सोनवणे ह्या ठिकाणी फलंदाजी करण्यासाठी
पंचांचा निर्णय फाईट बघायला गेलं तर मित्रांनो राजू सोनवणे समाधान भाऊ मोरे यांना मित्रांनो अगदी जवळून बघतोय. खतरनाक फलंदाजीमध्ये माहेर पटाव्याची शान. टप्प्याचा चेंडू होता परंतु अगदी शरीराला वेधून घेणारा चेंडू. चेंडू आणि भेटीचा कुठलाही संपर्क नाही. नंबर सांगता येईल मोबाईल नंबर वसंत भाऊ यांचं आगमन झालंय. नक्कीच आमच्या आयोजकांच्या वतीनं त्यांचा आभार मानतो या ठिकाणी. आणि आमचे सिनियर प्लेयर बाळाभाऊ सोनवणे त्यांचं देखील अभिनंदन असेल. आणि नक्कीच त्या ठिकाणी एक रन जोडत मित्रांनो आपल्या संघाला नंबर देत नाही. पांड्या बॉलर आहे ना ते 3 रन घेतले. नंबर शिवाय काही समजा मोबाईल नंबर असला तरी तर ते होतं ना. 3 रन घेतले का नाही ना. कोणाचा रन किती घेतले? शरद रन किती घेतले? आता स्ट्राईकला कोण आहे? माझा घ्या नंबर टाकू. स्ट्राईकला कोण आहे फक्त सांगा. समाधान. हां समाधान 3 रन घेतले सर. 3 रन घेतले. राजूने शॉट मारला. 3 रन घेतले. 3 रन घेतले. स्ट्राईकला 3 घेतले. 3 रन घेतले त्या ठिकाणी. उनके टीम में दूसरे का नाम डाल दो. नहीं नंबर कुठला आहे टाकून देना. बघा आपला एक्स्ट्रा दिले ना. नाही हां आपला आहे ना. आहे का? नाही का? हां मोबाईल नंबर पाहिजे. 4 षटक झाले ना काका. हां 4 रन 4 ओव्हर 8. एक बॉल बाकी अजून. एक बॉल बाकी. पाणी नाही त्याने वरती वाटतं. नाही ना पाणी पूर्ण. एक रन बॉल बाकी आहे. सांगू देता नाही बॉल बाकी. ते कंप्लेंट 38 एक बॉल बाकी आहे. एकच झालंय ना की ते अंपायर नो अंपायरनी काही ओव्हर नाही पाणी मागवले. एक बॉल बाकी आहे. नक्कीच मित्रांनो ह्या ठिकाणी पाण्याची तर गरज आहे. पाणी तर पेवाच लागल परंतु मित्रांनो वेळीचं बंधन असेल. वेळ जास्ती वाया घालवायची नाही. हॅलो एक बॉल शिल्लक आहे. मागच्या ओव्हरचा एक बॉल बाकी. एक वाईट होता. पहिल्या बॉलला चौका होता. दुसऱ्याला सिक्स सिंगल. नाव येत नाही ना त्याच्यामुळे नाही नंबर दिले नाही का सगळं टाकून द्या. कोणाचा बी टाकून द्या. देवा माझा देवा टाकून मी केव्हाचा सांगतो. याशी आपले या शेटचा नंबर हां रनआउट दिसत या शेट स्ट्राइकला कोण आहे? अरे इनका नंबर डाल देना जान देना बोल रहे 4 बार तो स्ट्राइकला कोण आहे? द्या नंबर. राजू आहे राजू हां हमारा नंबर बॉलर कोणाला? 90 षटक क्रमांक 5 उच्याच्या दिशेने अगदी गॅपीमध्ये हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू सीमा पार. चौकार. अगदी उत्कृष्ट फलंदाजी मध्ये बाहेर मित्रांनो ही जोडी. कोणाचा? तुमचा का? हां तुमचा ना. तुमचा का? पांड्याचा आता जाऊ दे टाकून दिला. दुसरा नंबर टाकून दिला.
अको टप्प्याचा चेंडू आणि फायलिंग एरियामध्ये तैनात बॉलाने टर्न घेतला आणि नक्कीच मित्रांनो 2 रन तर निश्चितच असतील. या 2 रनाच्या साहाय्याने धावसंख्या बोर्ड्यावर जाऊन पोहोचलं. 44 अंकावरती. आणि या ठिकाणी अगदी सुवर्ण संधी आहे तुम्हाला कॅच घेण्याची. अगदी उत्कृष्ट फलंदाज तुम्ही ह्या ठिकाणी शेरबाद करू इच्छित होतो, परंतु मित्रांनो सुवर्ण संधीचं सोना करताना आला. या अनुषंगाने शेल ड्रॉप. फलंदाज सज्ज होईल गोलंदाजी बरं. समाधान मोरे. आणि बघू या ठिकाणी नक्कीच आणि रन आउट्स रिहू आमच्या थर्ड अंपायर कर आलंय. बघू या ठिकाणी अगदी थर्ड अंपायर चेक करताना आमचे समाधान चाचा आउट हुए फिर जीतू भामरे नॉट आउट. अगदी पोचून गेलेले आहेत फलंदाज. नक्कीच आमच्या थर्ड अंपायर कर निर्णय आलेला, परंतु मित्रांनो ह्या ठिकाणी सक्सेसफुल रन राजू यांनी आपल्या संघाला जोडून दिलेला आहे. समाधान भाऊच्या नावानं चांद भला. समाधान भाऊ मोरे फलंदाजी गोलंदाजी वर्गावर सज्ज होतील. मिडॉन नक्कीच या पॉइंट एरियामध्ये चेंडूला उचललं फेकलं इष्टरक्षकाच्या दिशेनं, तोपर्यंत निश्चितच 2 रन पूर्ण असतील. या 2 रनाच्या साह्यानं धावसंख्या बोर्डावर जाईल. षटक क्रमांक 5 चा खेळ संपून समीकरण आहे 4/49 अंकावरती. षटक क्रमांक 5 चा खेळ संपून षटक क्रमांक 6 प्रगती पथावरती. बिजू षटक क्रमांक 6व्याची जिम्मेदारी दिली संघाने. विजू यांच्याकडे विजूचा सामना करतील राजूभाऊ सोनवणे. अगदी शरीराला बेत घेणारा चेंडू अगदी फलंदाजी मध्ये बाहेर आहेत. नाबाई राजूभाऊ सोनवणे गावाचं नाबाई पठावे सावरपाडा पठावा. सामना करतील राजूभाऊ सोनवणे. अगो टप्प्याचा चेंडू मिड विकेट एरियामध्ये क्षेत्ररक्षक तैनात. नक्कीच अगदी 2 जीवदान मिळालेत राजूभाऊ सोनवणे यांना. नक्कीच मी वारंवार म्हणतो मित्रांनो, प्रतीकाचा दिवस एक घेऊन उगवतो. आज तुझा दिवस तर उद्या माझा दिवस या अनुषंगाने अगदी तुम्हाला जीवदान मिळालंय याचा फायदा नक्कीच घेतील. आणि क्षेत्ररक्षक तैनात. सीमापार चौकार. या चौकारच्या साह्यानं धावसंख्या बोर्डावर जाईल तुमची. पंचावन्न. जीवदान मिळालंय, परंतु बॉल काही बॅटीवर येईना. नक्कीच या ठिकाणी बघायला तर मित्रांनो
षटक क्रमांक 6 तुमच्या समोर चालू आहे. रन कमी आहेत तुमच्या संघाचे. आणि बघू एक रन तर अगदी तेजीने घेतलेला, परंतु चेंडू फेकला इष्टी रक्षकाच्या दिशेने. तोपर्यंत नक्कीच एक रन पूर्ण केलंय राजू यांनी. समाधान भाऊच्या नावानं चांद भलं. आणि अगदी दिशा दिली बॉलाला. बॉल जाईल सीमा पार. चौकार. या चौकारच्या सायानं धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचेल तुमची. 60 या अंकावरती धावसंख्या पोचली. नक्कीच या ठिकाणी बघायला गेलं तर मित्रांनो आनंदमय वातावरण आहे. स्पर्धेचा दुसरा दिवस. आजूबाजूला बघितलं तर झेंडे फडकताना गोडमय ठिकाण. गावाचे नाव आहे सटाण. नक्कीच आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं, क्रीडा रसिकांचं, आमच्या आयोजकांच्या वतीनं माझ्या वतीनं तुमचा आभार. या ठिकाणी अगदी 30 गतीने गोलंदाजी मार्गावर सचिन यांच्यातर्फे आणि बघू उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. नक्कीच तुम्हाला माघारी परतावा लागेल. नक्कीच तुमचा दिवस चांगला होता, परंतु त्या अनुषंगाने त्या ठिकाणून तुम्हाला अगदी माघारी यावा लागेल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करून अगदी बॉलरच्या दिशेने फेकलेला चेंडू. आणि ते जागे भरण्यासाठी येत आहेत दीपक भाऊ मोहिते. बुंदाटा डांग सौदाड्याची शान, बुंदाट्याची शान दीपक भाऊ मोहिते. अगदी जोडी बघायला गेली तर मित्रांनो जोडीच मित्रांनो बघायला गेलं तर अगदी बुंदाट्याची शान समाधान भाऊ मोरे, दीपक भाऊ मोहिते. आणि मेडांच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात. अगदी 2 चेंडूवर आधी 2 विकेट. पुन्हा पतन मित्रांनो नक्कीच तुम्हाला अगदी तंबूच्या आश्रयाला यावा लागेल. अगदी मोठ्या संख्यापासून मोठ्या फटक्यापासून तुम्हाला रोखलंय. विकेट क्रमांक 6 पतन. धावसंख्या बोर्डावर आहे 6 बाद 61. बॉलर पण सचिन होता. बॅटर नेम दीपक सोनवणे. आणि नक्कीच समाधान भाऊ मोरे यांची जागा भरण्यासाठी गेलेले आहेत दीपक भाऊ सोनवणे. उत्कृष्ट गेंदबाजी या ठिकाणी. पंचांचा निर्णय व्हाईट. आणि नक्कीच षटकार दीपक सोनवणे यांनी अगदी खाता खोलाय षटकारच्या रूपेने. धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचेल. समीकरण आहे 6 बाद 68 या अंकावरती.
या षटकारच्या सायानं 68 रन नक्कीच पूर्ण केले तुम्ही. दीपक सोनवणे मिडऑफच्या दिशेला आणि पुन्हा यावा लागल तुम्हाला माघारी. दीपक सोनवणे यांना अगदी तंबूच्या आश्रयाला यावा लागल. त्यांची जागा भरण्यासाठी जात आहे देवा. विकेट क्रमांक 7 पतन या ठिकाणी. बघायला गेलो तर मित्रांनो अगदी मोठ्या फटक्यापासून तुम्हाला वंचित ठेवलंय. ओ बाळा दीपक आपला विशाल पुढे गेलाय. गोलंदाजी मार्कावर सच होतील देवाच्या नावानं चांद भलं. टप्प्याचा चेंडू होता परंतु पंचांचा निर्णय येतोय आमच्याकडे फाईट या अनुषंगाने एक रन जाईल तुमच्या खात्यामध्ये. देवा आणि बघू ह्या ठिकाणी अगदी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर जाईल बॉल. या षटकाच्या सायानं धावसंख्या बोर्डावर जाईल तुमची. समीकरण 7 बाद 75 अंकावरती. विकेट पडल्यावर बी रन चांगले करून 75 रन चांगले. आणि बघायला गेलं तर स्क्रीनच्या समोर मोटरसायकल आहे मित्रांनो, ती बाजू करायची आहे आणि तिथं बसू देखील नका. साईडला मंडप दिलेले आहेत मित्रांनो, साईडला बसा, थोडं साईडला बसा स्क्रीन पासून. मधला मधला कोण आहे बॉलर कोण आहे भाऊ? बॉलर नेम काय शे? नो नेम टाकी दे. शरीफ षटक क्रमांक 8 घेऊन आलेत. आपला मग काय हॅलो दीपक भाऊ मोहिते ह्या ठिकाणी नक्कीच उत्कृष्ट खेळ भरावा लागेल. त्यांनीच घेता ना कॅच? कॅच घेता तो कोण होता? बेस्ट कॅच राहुल भाऊ देवरे. ते विशाल काय यार मॅच काय चालू शे पाय ना. गाणे मध्ये ब्रेक मध्ये गाणे लावायचे ना, ते गाणे कसं काय विशाल कोण कोण नाव सांगतो नक्कीच या ठिकाणी बंटू भाऊ मस्ते यांचं आगमन झाल्याने नक्कीच आमच्या आयोजकांच्या वतीनं दादा तुमचा आभार. आणि पहिल्याच बॉलावर या ठिकाणी मेड अंच्या दिशेला. काय चाललंय काय नाही काही कळत नाही. जो जातो तो जलवाद. विकेट क्रमांक 9 पतन. धावसंख्या बोर्डावर आहे.
आणि बघू या ठिकाणी थर्ड मॅनच्या दिशेने आणि बघा हॅट्रिक अगदी 3 बॉला पप्पूदादा डिआर यांच्याकडून 1100 रुपयाचं पारितोषिक राहील मित्रा. हॅट्रिक वाल्याला ते पैसे घेऊन जायचे आहेत दादा. रांगेत यायचं, रांगेत यायचं आहे तुम्ही. अगदी पूर्ण टीम तंबूच्या आश्रयाला पाठवलीत तुम्ही. येताना रांगेत यायचं आहे. जरा पालन करा, दिसायला देखील चांगलं दिसल मित्रांनो.
आणि नक्कीच पहिला षटकार जो मारेल त्यांना महेश दादा तेवढे यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक राहील आणि पंकज दादा साबळे यांच्याकडनं पंकज धावळे यांच्याकडनं देखील 501 रुपयाचं पारितोषिक राहील. नक्कीच दादांनो अशा माणसाला बोलवून घ्यायचं कारण मित्रांनो जेवढे पैसे देतील तेवढे स्पर्धेची शान राहील. जितू सर टाका ना मी सांगतो. हां जितू सर हां बघायला गेलं तर मित्रांनो षटक क्रमांक पहिला हाताळतील जितू सर. आपली वायरस बरी. हां सचिन आहे ना इकडे ट्रॅकला सचिन. ते तुम्हाला गाणे जितू सरचा सामना करते. कोणते हो हे का? हां लावा मस्त. पहिलाच चेंडू निर्धाव चेंडूच्या रूपाने चेंडू आणि भेटीचा कुठलाही संपर्क नाही. बघितलं तर मित्रांनो ह्या ठिकाणी षटक क्रमांक पहिलं हाताळताना जितू भमरे सर कंदाण्याची शान सामना करतील सचिन. फिल्डिंग ताईना झेंडे फडकताना गोड वातावरण आणि बघू ह्या ठिकाणी पॉइंट एरियामध्ये बॉल चाललाय चुंडामळी पुढे हनीत चालत फर आणि बघू ह्या ठिकाणी मनापण आमण्याचा तानाले चाललाय मालेगावच्या दिशेने चौकार. उत्कृष्ट फटका षटकार षटकारच्या रूपाने फटका सजवलेला. आणि नक्कीच मित्रांनो ह्या ठिकाणी आमचे मित्र ह्या ठिकाणी बंटू दादा असतील समाधान भाऊ वाघ असतील नक्कीच अभिनंदन तुम्ही आल्याबद्दल. चेंडू आणि भेटीचा कुठलाही संपर्क नाही. चेंडू जाईल निर्धाव चेंडूच्या रूपानं नक्कीच आता कधीची व्यास होणार मित्रांनो. दोन्ही बलाडे संख्या आहेत बनवायच्या 76 रनाचा बाटला सुरू झालाय तुमच्याकडनं. आणि बघू ह्या ठिकाणी आमचे मित्र नारायण भाऊ अगदी अपशाईच्या दिशेनं इष्टरा कबरला उभे. अगदी कॅचचा अंदाज नाही आला. कॅच ड्रॉप. आणि बघू ह्या ठिकाणी कव्हर एरियामध्ये चौकार. उत्कृष्ट फटका मारलेला सचिन यांनी. या चौकारच्या साह्यानं धावसंख्या बोर्डावर जाईल तुमची. षटक क्रमांक पहिल्याच संपून धावसंख्या बोर्डावर आहे 14 बिनबाद 14 बनवायच्या 76चा पाटला सुरू. आनंदमय वातावरण झेंडे फडकताना देव मामलेदार यशवंतराव महाराज क्रिकेट क्लब सटाणा यांच्या वतीनं भेटेला आलेली क्रिकेट स्पर्धेचा दुसरा दिवस. आनंदमय वातावरण गावाचं नाव आहे सटाणा. आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं आमच्या आयोजकांच्या वतीनं स्वागत. षटक क्रमांक दुसरा घेऊन आल्यात समाधान भाऊ मोरे. नक्कीच बघू ह्या ठिकाणी समाधान भाऊ मोरे यांच्याकडे षटक क्रमांक दुसऱ्याचं जिम्मेदारी दिली. त्यांचा सामना करतील दीपक भाऊ सोनवणे DR. दीपक भाऊ सोनवणे या ठिकाणी फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतील गोलंदाजी मार्गावरती.
टप्प्याचा चेंडू आणि बेटीचा कुठलाही संपर्क नाही आणि नक्कीच या ठिकाणी व्हाईटच्या रुपयाने नक्कीच एक रन जाईल खात्यामध्ये आणि नक्कीच अगदी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमा पार लाजवाब बॅटिंग आणि नक्कीच या ठिकाणी पंचांचा निर्णय व्हाईटच्या साह्यानं धावसंख्या बोर्डावर जाईल तुमचे 20 ओके घेतला आणि बघू ह्या ठिकाणी अच्छा आम्ही सीमापार चौकाच्या रुपयाने बघायला गेलं तर मित्रांनो ह्या ठिकाणी दीपक दादा सोनवणे उत्कृष्ट फलंदाजी करत असताना या ठिकाणी नक्कीच मित्रांनो नक्कीच चेंडू आणि विटीचा कुठलाही संपर्क नाही चेंडू जाईल निर्धाव चेंडूच्या रुपयाने षटक क्रमांक दुसरा हाताळताना समाधान मोरे बुंदाट्याची शान डांग सौंदाण्याची शान फिल्डर तैनात मिड विकेट एरियामध्ये जितू सर त्या ठिकाणी तैनात या अनुषंगाने एकच रन मिळालं दीपक भाऊ सोनवणे यांच्या खात्यात जाईल आणि संघाच्या खात्यात सामना करतील सचिन समाधान मोरे यांचा सामना करतील सचिन आणि अगदी या ठिकाणी पुन्हा एकच रनावर संतोष पाडावा लागेल षटक क्रमांक दुसऱ्याचा लास्ट चेंडू प्रगती पथावरती आहे सामना करतील दीपक टप्प्याचा चेंडू आणि नक्कीच या ठिकाणी बघायला गेलं तर एक रन पूर्ण ह्या एक रनाच्या साह्यानं षटक क्रमांक 2चा खेळ संपून धावसंख्या बोर्डावर जाईल तुमचे बिनबाद 27 36 बॉलामध्ये 49 रनाची आवश्यकता जिंकण्यासाठी अगदी बघायला गेलो तर मित्रांनो अगदी 12 बॉलामध्ये 27 रन जोडून दिलेत आपल्या संघासाठी दोन्ही फलंदाजांनी दीपक भाऊ सोनवणे आणि सचिन भाऊ यांनी षटक क्रमांक 3 घेऊन आलेत गणेश पवार अगदी ततानी गावाची शान किरझळ ततानी अगदी मित्रांनो अगदी धरणात शेजारी ततानी धरणात शेजारी वसलेलं गाव किरझळ धरणात शेजारी वसलेलं गाव ततानीची शान गणेश पवार उत्कृष्ट फटका सजवलेला दीपक भाऊ सोनवणे यांनी परंतु मित्रांनो ह्या ठिकाणी स्वतः बॉलर गणेश भाऊ यांनी बॉलाला त्या ठिकाणी अटकवलंही नाही निर्धाव आणि बघू ह्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात एकच रनावर संतोष
आणि बघू ह्या ठिकाणी बॉल जाईल षटकारच्या रुपयानी फटकार. ह्या षटकारच्या साह्यानं धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचेल तुमचे समीकरण आहे बिनबाद. आणि पॉइंट एरिया मध्ये या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आणि नक्कीच या ठिकाणी बॉल जाईल सीमा पार चौकार. हळूहळू रनाची गती वाढवताना या ठिकाणी षटक क्रमांक 3 हाताळताना गणेश भाऊ पवार ततानी गावाची शान. फलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कावर. आणि बघू एक रन निश्चितच पूर्ण होईल. या एक रनाच्या साह्यानं धावसंख्या बोर्डावर जाईल बिनबाद. 39 अंकावरती सामना करतील DR दीपक दादा सोनवणे. मिड विकेट एरियामध्ये बॉलर उचललं फेकलं इष्टी रक्षकाच्या बॉलरच्या दिशेने तोपर्यंत निश्चितच 1 रन पूर्ण होईल. षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर जाईल तुमची 40 अंकावरती. बघा मित्रांनो 30 बॉल 36 रन 3 षटकामध्ये अगदी 40 रनाची खेळी करून ह्या ठिकाणी बिनबाद अशी मित्रांनो समीकरण रंगलंय. लाजवाब फलंदाजी म्हणावी लागेल. नक्कीच बघायला गेलं तर षटक क्रमांक 4 घेऊन येत आहेत राजू सोनवणे. नक्कीच बघायला गेलं तर मित्रांनो DR हॉटेलचे संचालक बाळाभाऊ सोनवणे यांचे वडील बंधू DR दीपक भाऊ सोनवणे फलंदाजीसाठी विसरायचं कसं असं माणसाला मित्रांनो. अगदी दोघं भावांना बघून मला अगदी गुजरातच्या बडोद्याची आठवण आणि इरफान पठाण आणि इशू पठाणची काय जोडी आहे तशी जोडी या दोघं भावांची मित्रांनो. फलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कावरती. आणि नका षटक क्रमांक 4 हाताळताना राजू भाऊ सोडवणे सामना करतील DR दीपक भाऊ सोडवणे. मरण्याच्या नादात परंतु ह्या ठिकाणी पुन्हा बॉल जाईल निर्धाव चेंडूच्या रुपयाने. चेंडूने बेटीचा कुठलाही संपर्क नाही. अनुषंगाने निर्धाव चेंडू क्षेत्ररक्षक तैनात. आणि नक्कीच या ठिकाणी बॅटीने कडा घेतला आणि नक्कीच तुमचा काम करून आले दीपक दादा तुम्ही. नक्कीच या ठिकाणी विकेट क्रमांक पहिल्याचं पतन. धावसंख्या बोर्डावर आहे तुमची. षटक क्रमांक 4चा लास्ट बॉल प्रगती पथावरती. आणि बघायला गेलं तर मित्रांनो 4था षटक अगदी उत्कृष्ट हाताळताना या ठिकाणी राजू सोनवणे
5 बॉलामध्ये एकही रन दिलं नाही. बघू ह्या ठिकाणी दीपक भाऊ सोनवणे त्यांचं काम करून आलेत. आता तुम्हाला काम करायचं आहे. उत्कृष्ट फलंदाजी करून ते तंबूच्या आश्रयाला आलेत. बाकीचं काम तुम्हाला करायचं आहे. न्यू बॅटर दाखल झालाय मैदानामध्ये. विजय राजू यांचा सामना करतील. विजय तोपर्यंत आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचा व क्रीडा रसिकांचं आमच्या आयोजकांच्या वतीनं तुमचं या ठिकाणी आभार मानतो मित्रांनो. षटक क्रमांक 4 लास्ट बॉल प्रगती पथावरती आहे. फलंदाज सच होईल. गोलंदाजी बरकावरती. शर्यतीचे आनंदमय वातावरण, झेंडे फडकताना ह्या ठिकाणी बघायला गेलं तर मित्रांनो गोडाचं ठिकाण, गावाचं नाव आहे सटाण. पहिल्याच बॉलावर आक्रमण चढवलं. अगदी बॉल उंचीवर. बॉलाला येतापर्यंत नक्कीच 2 रन तर निश्चितच असतील. षटक क्रमांक 4 खेळ संपूर्ण. विकेट क्रमांक 1 पतन. धावसंख्या बोर्डावर आहे तुमचे समीकरण. 1 बाद 42 अंकावरती. चोवीस बॉलामध्ये 34 रनाची आवश्यकता. बॉल आहे 24 रन बनवायचे आहे 34. परंतु मित्रांनो बघायला गेलं तर ह्या ठिकाणी अगदी एटाखटीची व्यास होणार अशा अनुषंगाने ह्या ठिकाणी आम्हाला संख्या दिसतंय. नक्कीच मित्रांनो या टुर्नामेंटला ज्यांनी प्रेक्षक म्हणून हजेरी लावले नक्की तुमचं ह्या ठिकाणी अभिनंदन करतो. कारण तो मित्रांनो ह्या ठिकाणी जेवढ्याच क्रिकेट ग्राउंड वरती प्रेक्षक असतील त्या ठिकाणी तेवढं अगदी आनंदमय वातावरण असतं. तुमच्या विना शोभाच कुठे या स्पर्धेची. म्हणून मित्रांनो तुमचं वारंवार आभार मानत असतो चाहत्यांचं, क्रिकेट रसिकांचं. टप्प्याचा चेंडू बॉलाला दाखवलाय. ती दिशा, त्या दिशाचं नाव आहे षटकारच्या रूपेने फटकार. या षटकारच्या सायानं धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचली 48 अंकावरती. षटक क्रमांक 5 पहिल्या चेंडूवर षटकारच्या रूपेने फटका सजावलेला सचिन यांनी. अगदी बॅटीने कडा घेतला थडमेंच्या दिशेला. नारायण पवार त्या ठिकाणी. नक्कीच 2 रन तर निश्चितच असतील. उंची भरपूर, लाहवी कमी. ह्या ठिकाणी बघू कॅच होतो की नाही. मित्रांनो उंचीवरचा शेल कदाचित कोणाला टिपता नाही येत हे लक्षात ठेवायचं, कारण अंदाज घेता नाही येत. या अनुषंगाने 1 रन जाईल तुमच्या खात्यामध्ये. गोलंदाजी बरकाबर सच होईल फलंदाज. पंचांचा निर्णय वाईट. अतिरिक्त रन जाईल खात्यामध्ये.
कधी बॅटीने कडा घेतला थळवेंच्या दिशेला, परंतु नक्कीच या ठिकाणी रन घेण्यात नाकार दिलंय. अगदी यार कर चेंडू टाकलेला, परंतु नक्कीच एक रन तर निश्चितच असेल. षटक क्रमांक 5व्याचा बॉल क्रमांक लष्ट सामना करतील. मेडॉफच्या दिशेला क्षेत्ररक्षक धवळू पवार त्या ठिकाणी तैनात. चेंडूला उचललं फेकलं, या अनुषंगाने षटक क्रमांक 5चा खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचली. तुमची समीकरण आहे 1 बाद 54 अंकावरती. 18 बॉलामध्ये 22 रनाची आवश्यकता. 18 बॉल 22 रन. षटक क्रमांक 6 घेऊन आलेत राजू सोनवणे. सामना करतील सचिन. बॉल आहेत 18, रन बनवायचे आहेत 22. आणि पहिल्याच बॉलावर ह्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होते, परंतु अगदी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर सीमापार षटकार. या षटकारच्या सायानं धावसंख्या बोर्डावर जाईल तुमची. 60 अंकावरती. समीकरण 1 बाद 60. बघू या ठिकाणी बघायला गेले तर मित्रांनो, अगदी लॉलीपॉप चेंडू बॅट फिरकावले, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात असताना एका टप्प्यात सीमापार चौकार. ह्या चौकारच्या सायानं धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचेल तुमची. समीकरण आहे 1 बाद 64 अंकावरती. आणि नक्की सचिन भाऊ यांचे अगदी मित्रांनो 4 रनापासून वंचित आहेत 50 साठी. अगदी 46 रनावर खेळत आहेत. अगदी शरीराला वेध घेणारा चेंडूने बेटीचा कुठलाही संपर्क नाही. चेंडू जाईल निर्धाव चेंडूच्या रूपेने. बघायला गेलं तर मित्रांनो या ठिकाणी दोन्ही बलाढ्य संघ आहेत. सचिन भाऊच्या नावानं चांद फलं. आणि बघू ह्या ठिकाणी बॉल आणि ह्या षटकारच्या सायानं स्वतःची 50 केलेल्या खेळत आहेत सचिन. अगदी आनंदाचं मॅसेज पोचवलं एक तर्फे. अगदी अशी बॅटिंग केली का यार जबरदस्त. अगदी 52 रन ठोकलेत. अगदी स्वतः वैयक्तिक त्यांचे 50 करून ह्या ठिकाणी सचिन. आणि नक्कीच 50 साली सचिन भाऊ यांना पप्पू दादा यांच्याकडनं 501 रुपयाचे पारितोषिक असेल दादा, त्यांच्याकडनं घेऊन जायचं. हलक्या हाताने टच केलेला चेंडू आणि नक्कीच या एक रनाच्या सायानं धावसंख्या बोर्डावर जाईल तुमची. समीकरण 1 बाद 71 अंकावरती.
अगदी 5 रनापासून वंचित आहात तुम्ही जिंकण्यासाठी. लेफ्ट हँड बॅटमॅन फलंदाजीसाठी तयार. आणि बघू ह्या ठिकाणी अगदी चौकार. अगदी 1 रनापासून तुम्ही वंचित. समीर आबा भांबरे कुठं असतील त्यांनी टॉस पाडण्यासाठी यायचं आहे. समीर आबा भांबरे यांनी टेस्टच्या दिशेने यायचं आहे टॉस पाडण्यासाठी. केवळ 1 रनापासून वंचित आहात तुम्ही जिंकण्यापासून. आणि नक्कीच या ठिकाणी अगदी 1 रनापासून तुम्ही वंचित आहात. बॅटर मैदानामध्ये दाखल सचिन. उत्कृष्ट फलंदाजी करून अगदी विजयाच्या उंबरठ्यावर घेऊन पोहोचवली आपली मॅच. आणि पहिल्याच बॉलावर हवाई हल्ला. एक रन निश्चितच. आणि पहिली विनर टीम आहे त्यांनी टॉस पाडण्यासाठी कम्युनिटी बॉक्सच्या दिशेने यायचं आहे.